पीएनबी घोटाळ्यात नीरव मोदींचे बंधू नेहल मोदी यांना अमेरिकेत अटक। पीएनबी घोटाळ्यातील नीरव मोदींचे बंधू नेहल मोदी यांना अमेरिकेत अटक करण्यात आली आहे। ईडी आणि सीबीआय कडून यांची चौकशी सुरू होती। भारताने त्यांचे प्रत्यार्पण करण्याची मागणी केली होती। या अटकेत घोटाळ्याच्या चौकशीत वेग वाढण्याची शक्यता असून अटक केल्याने भारतातील अनेकांसाठी आशेचा किरण दिसला आहे। नेहल मोदी आणि त्यांचे बंधू नीरव मोदी यांनी 13,500 कोटी रुपयांचा मोठा घोटाळा केला होता, ज्यामध्ये पीएनबीच्या प्रमुख अधिकाऱ्यांचे सहभाग होते। दिल्ली विमानतळावर रुपये 750 कोटी सायबर फसवणूक प्रकरणातील मुख्य आरोपी अटकेत। उत्तराखंड एसटीएफने रुपये 750 कोटींच्या सायबर फसवणूक रॅकेटच्या मुख्य आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक करण्यात आली आहे। या आरोपीवर सायबर ठगीचा मोठा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। त्याच्या अटकेनंतर रॅकेटच्या कनेक्शनचा पर्दाफाश होण्याची शक्यता प्रचंड आहे। याबाबत पोलीस तपास सुरू असून अन्य आरोपींचा शोध सुरू आहे। कर्नाटकमध्ये डिजिटल अरेस्ट स्कॅम, महिलेला रुपये 316 कोटींचा दंड। कर्नाटकमध्ये डिजिटल अरेस्ट स्कॅम मोठा खुलासा झाला आहे। एका महिलेला रुपये 316 कोटींचा दंड ठोठावण्यात आला आहे। तर आरोपी महिला विविध सिम कार्ड्स आणि मोबाईल नंबरचा वापर करून ऑनलाईन फसवणुकीत सहभागी होती। पोलीस अधिकाऱ्यांच्या मते या महिलेने हजारो लोकांची माहिती चोरली आणि त्यांना बनावट अरेस्ट नोटीस पाठवून पैशांची वसुली केली। सध्या ही महिला पोलीस कस्टडीमध्ये असून या प्रकरणाची अधिक चौकशी सुरू आहे। यूपी मध्ये डिजिटल अरेस्ट फसवणूक, 1 कोटींचा गंडा, 1 कोटींचा गंडा, 7 जणांना अटक। यूपी मध्ये डिजिटल अरेस्ट फसवणुकीचा प्रकार उघड झाला असून एका व्यक्तीकडून डिजिटल स्वरूपात 1 कोटींहून अधिक रक्कम लुटण्यात आली आहे। या घटनेतील आरोपींनी बनावट अरेस्ट वॉरंट पाठवून आणि धमकी देऊन पैसे लंपास केले। या प्रकरणी पोलिसांनी 7 जणांना अटक केली असून त्यांच्याकडून महत्त्वाची डिजिटल सामग्री जप्त करण्यात आली आहे। सध्या या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून आणखी काही लोकांचा यामध्ये हात असल्याची शक्यता आहे। शुभमनचा कर्णधार म्हणून विजयी पदार्पण। बर्मिंगहॅम मध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या अँडरसन तेंडुलकर कसोटी सामन्यात भारताने इंग्लंडला 336 धावांनी हरवले आहे। पहिल्यांदाच कर्णधारपदाची कमान सांभाळताना शुभमन गिलने दुसऱ्याच कसोटीत आपले वर्चस्व दाखवून 5 मालिकांची 1-1 ने बरोबरी केली आहे। एजबेस्टन येथे आजवर भारताला इंग्लंड विरुद्ध कुठलाच सामना न जिंकता आल्याने शुभमनच्या नेतृत्वात पहिल्यांदाच हा मान शिरपेचात रोवला गेला आहे। त्यास सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला असून आपली पहिलीच कसोटी खेळत असलेल्या आकाशदीपने दोन्ही डाव मिळून 10 विकेट घेतल्या। जोकोविचचा विम्बल्डनमध्ये 100वा विजय। टेनिस इतिहासात तिसरा खेळाडू। लंडन येथे रंगलेल्या विम्बल्डन 2025च्या टेनिस ग्रँड स्लॅम स्पर्धेत सर्बियाचा दिग्गज टेनिसपटू नोवाक जोकोविचने आपला 100वा विजय मिळवला असून अशी कामगिरी करणारा तो टेनिस विश्वातील तिसरा टेनिसपटू ठरला आहे। जोकोविचने आपल्याच देशातील मिओमिर केकमनोविच याचा पराभव करत या विजयावर शिक्कामोर्तब केले आहे। जोकोविचने आपल्या 24 ग्रँड स्लॅम पैकी 7 विजेतेपद ही विम्बल्डनमध्ये मिळवलेले आहेत। जागतिक बॉक्सिंग मध्ये साक्षी मलिकचं सुवर्ण, भारताचं पहिलं पदक। अस्ताना येथे चालू असलेल्या दुसऱ्या जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत 2 वेळेसची विश्वविजेती साक्षी मलिक हिला महिलांच्या 54 किलो वजनी गटात भारताला पहिले सुवर्ण पदक मिळवून दिले आहे। 24 वर्षीय साक्षी मलिकने आपल्या आक्रमक खेळाच्या जोरावर अमेरिकेच्या येसलाइन पोरेज विरुद्ध एकतर्फी विजय मिळवला आहे। आतापर्यंत भारताने या स्पर्धेत 11 पदके निश्चित केली आहेत। कॅनडा ओपन मध्ये श्रीकांतची घोडदौड थांबली। कॅलगरी येथे चालू असलेल्या कॅनडा ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा अनुभवी शटलर किदांबी श्रीकांतची विजयी घोडदौड उपांत्य फेरीत संपुष्टात आली। केंटा निशिमोटोने 3 गेम पर्यंत रंगलेल्या या चुरशीच्या सामन्यात श्रीकांतला नमवले। पहिला गेम जिंकून श्रीकांतने आपली पकड बनवली असता उर्वरित 2 गेम मध्ये त्याला मिळालेली पकड कायम राखता आली नाही। दीपिकाच्या गोलला मॅजिकल स्किल पुरस्कार। उत्कृष्ट मैदानी गोलसाठी महिला हॉकी संघाची स्टार खेळाडू दीपिकाला पॉलीग्राफ मॅजिकल स्किल पुरस्कारासाठी मानांकन मिळाले आहे। शुक्रवारी या पुरस्काराची घोषणा करण्यात आली आणि त्यानंतर जगभरातील हॉकी चाहत्यांना मतदानानंतर विजेत्याचे नाव घोषित करण्यात आले। या पुरस्काराची एकूण 3 गोलची निवड करण्यात आली आहे। मागील वर्षी FIH हॉकी प्रो लीग दरम्यान नेदरलँड विरुद्ध केलेल्या उत्कृष्ट मैदानी गोलसाठी हे मानांकन मिळाले आहे।